ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. सह्याद्री वाहिनीच्या आमची माती आमची माणसं या कृषीविषयक कार्यक्रमामध्ये मी अजिंक्य टेकाळे आपलं सहर्ष स्वागत करतो. दुग्ध व्यवसाय म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं दुधाची विक्री करणं. परंतु बदलत्या काळानुसार आणि वाढत्या खर्चानुसार एकात्मिक दुग्ध व्यवसाय या संकल्पनेचा स्वीकार करणं गरजेचं आहे. आता ही संकल्पना नेमकी काय आहे आणि याचे फायदे काय, याच संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत. तर याच बाबतीत आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत गेल्या 30 वर्षापासून 35,000 ते 40,000 शेतकऱ्यांसोबत काम करत असणाऱ्या गोविंद डेअरी फलटण जिल्हा साताराचे महाव्यवस्थापक डॉक्टर शांताराम गायकवाड सर. सर, आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. नमस्कार. सर, चर्चेला सुरुवात करताना सर्वप्रथम आम्हाला सांगा की एकात्मिक दुग्ध व्यवसाय म्हणजे काय आणि आजच्या काळात त्याची गरज काय आहे. एकात्मिक दुग्ध व्यवसाय म्हणजे दुग्ध व्यवसायामध्ये आपण दूध निर्माण करतो आणि दुधाचं उत्पन्न हेच आपण उत्पन्न मानतो. परंतु एकात्मिक दुग्ध व्यवसाय म्हणजे आपल्या दुग्ध व्यवसायामध्ये आपण उत्पन्नाचे अनेक स्रोत निर्माण करून आपली जी व्यवसाय आहे तो अधिक भक्कम करणं म्हणजेच एकात्मिक दुग्ध व्यवसाय. म्हणजे एका व्यवसायाबरोबर आणि 2-3 व्यवसाय करून आपल्या जे उत्पन्नाचे स्रोत आहेत ते वाढवणं. आज आपण दुग्ध व्यवसाय म्हणलं तर फक्त दूध उत्पादनच करतो. हो. परंतु परिस्थिती बदलत चालली आहे. आपण जर पाहिलं तर बाहेरच्या देशातली परिस्थिती पाहिली किंवा स्पर्धा जर पाहिली तर आपल्याला नुसतं दुधाच्या उत्पन्नावर टिकून राहता येणार नाही. आपल्या उत्पादकांनी इतर दूध व्यवसायामध्ये इतर काय उत्पन्नाचे स्रोत आहेत का ते पाहिलं पाहिजे. तर याच्यामध्ये अजून असे बरेच स्रोत आहेत. पहिलं म्हणजे आपल्याला दुधाचं उत्पन्न मिळतं, आपलं चांगलं दूध विकतो, त्याचे पैसे आपल्याला मिळतात आणि दुधाचे उत्पन्न, दुधाचे दर हे चांगले वाढत राहिले हे प्रत्येकाला वाटतं. पण कधी काही अशा स्पर्धा येतात की त्यामुळे दुधाचे दर ढासळतात आणि आपल्याला दुग्ध व्यवसाय थोडा जिकरीचा वाटतो. आणि आजची जे नवयुवक आहेत, पशुपालक जे दुग्ध व्यवसायामध्ये वळलेले आहेत, त्यांना नंतर असं वाटतं की दुधाचे दर कमी झाले का हा व्यवसायामध्ये काय फायदा नाही. परंतु आज जर स्पर्धेचं रूप पाहिलं तर याच्यामध्ये एकात्मिक पद्धतीने हा दूध व्यवसाय फार चांगल्या पद्धतीने करता येईल. आज आपण पाहतो की वासरू संगोपन हा एक विषय फार महत्त्वाचा आहे याच्यामध्ये. आज आपल्याला नवीन गाय जर खरेदी करायचा असेल तर आपण पंजाब आणि बेंगलोरला जातो. म्हणजे आपल्या खिशातला पैसा आपल्या उत्पन्नाला म्हणजे जे आपल्याला मिळणार होता तो पैसा आपण बाहेरच्या राज्यात पाठवतोय. तर तेच जर आपल्या गोठ्यामध्ये आपल्या वातावरणाला टिकणारी किंवा आपल्याला अनुकूल अशी गाय जर आपण आपल्या भागामध्ये आपण तयार केली तर त्याचा फायदा आपल्याला पण होईल आणि त्याचबरोबर आपली जी गाय आहे ते इतर सुद्धा त्या गायीला मागणी राहील आणि आपल्याला त्या गायीपासून उत्पन्नाचा स्रोत निर्माण होईल. ही एक जमेची बाजू झाली. दुसरं म्हणजे आज आपण पाहतो की सेंद्रिय कृषी उत्पादन याच्यासाठी प्रत्येकजण धडपडत आहे आणि रासायनिक खतांची मागणी कायम वाढत आहे आणि त्याला अनुदान पण दिलं जातं. परंतु आपल्या गावामध्ये आपल्या शेतीसाठी आपण सेंद्रिय खत सुद्धा याच्यापासून चांगल्या पद्धतीची वेगवेगळ्या प्रकारची खतं तयार करतो. आज आपण पाहिलं दुधाच्या व्यवसायामध्ये जर पाहिलं तर किती प्रकारची प्रोडक्ट नुसती तयार होतात. आज नुसतं दही म्हणलं तर किती प्रकारचे दही वेगवेगळे याच्यामध्ये सुद्धा तयार होतात. तर मग शेणखतच का विकायचं? आज शेणखताचा दर पाहिलं तर 2-3 रुपये किलो आहे, पण त्याच्यापासून सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची खतं जी आहेत ती 5 रुपये, 10 रुपये, 20 रुपयापर्यंत चांगल्या प्रकारची खतं आपल्या गोठ्यामध्ये त्यालाच निर्माण करता येतात आणि त्यातून सुद्धा उत्पन्नाचा स्रोत चालू होतो. आता आपण दुग्ध व्यवसायाचा विचार करतो त्याला तिसरा पैलू सुद्धा आपण जोडू शकतो. मुक्तसंचार गोठा जर केला असेल आणि त्याच्यामध्ये जर आपण एक 10-20 गायींचा गोठा आहे आणि त्यात जर काही कोंबड्या सोडल्या तर त्यातून सुद्धा उत्पन्नाचे स्रोत निर्माण होऊ शकतात. असे बरेच विषय आहेत
की त्यातून हे उत्पन्नाचे स्रोत निर्माण होतील. आणि ज्या ज्या वेळेला आपल्या दुग्ध व्यवसायामध्ये दुधाचे दर हे ढासळतील किंवा दुधाच्या दरामध्ये काय अडचण निर्माण होईल, त्यावेळेला हे जे पैलू आहेत हे आपल्या पशुपालकाला मदत करतील आणि त्याचा व्यवसाय जो आहे तो शाश्वत दुग्ध व्यवसाय निर्मितीसाठी याची एक चांगली मदत होणार आहे. आज आपण पाहिलं तर बरेचसे नवयुवक या व्यवसायामध्ये येतात. परिस्थिती बदलत चालली आहे. आज महिला या व्यवसायामध्ये यायला लागलेले आहेत. हो. आज आपण शहरात पाहतो कुटुंबामधले सर्व घटक हे नोकरी करतात. आज ग्रामीण भागामध्ये सुद्धा तीच अवस्था व्हायला लागली. आज आपले शेतकरी बांधव आहेत ते शेतीमध्ये जास्त लक्ष देतात आणि जो दुग्ध व्यवसायाचा महत्वाचा भाग आहे त्याच्यामध्ये महिलांनी लक्ष दिलंय. जे नवयुवक होते नोकरीसाठी शहरामध्ये जायचे की आपल्याला नोकरी मिळेल, पण आज तेच नवयुवक एक आदर्श दुग्ध व्यवसाय आपल्या भागामध्ये करतात आणि त्यांना उपजीविकेचं एक चांगलं साधन निर्माण झालेलं आहे. परंतु ह्याच व्यवसायाला जर एकात्मिक व्यवसायाची जोड दिली तर हे जे नवयुवक आहेत हे या दुग्ध व्यवसायाची एक नवीन क्रांती ह्या व्यवसायामध्ये करू शकतील आणि हा फार महत्वाचा आहे शाश्वत दुग्ध व्यवसायासाठी. म्हणजे एकात्मिक दुग्ध व्यवसायाचं महत्त्व तुम्ही योग्य प्रकारे आम्हाला पटवून दिलेलं आहे. आता यातील एक मुद्दा असा होता की दर्जेदार गायींची पैदास करणं. तर याबाबत आम्हाला सांगा की याकडे व्यवसाय म्हणून कसं पाहता येईल? आज आपल्याकडे 10 गायी असतील, आपण 100 लिटर दूध घालतो. हो. दर 10 दिवसाला आपल्याला पैसे येतात आणि आपण खुश होतोय त्याच्यामध्ये. पण आपण जर बाकीचे स्रोत जर पाहिले, पशुखाद्याचा खर्च कायम वाढत चाललाय, जनावरांचा आजार वाढत चाललेला आहे, मजुरांचा खर्च वाढत चाललेला आहे. एखादा पशुपालक तत्परतेनं म्हणतो की दूध व्यवसाय परवडत नाही. हो. मग अशा वेळेला आपल्याला काय करता येईल? आज आपल्याला माहिती आहे की आपल्याला एक गाय विकत घ्यायची आहे. तर ती गाय विकत घ्यायची म्हणलं तर नक्कीच आज आपल्या भागातले पशुपालक जातात कुठे? बाहेरच्या राज्यामध्ये. हो. म्हणजे त्या पशुपालकांनी तिथं एकात्मिक व्यवसायाला अगोदरच सुरुवात केलेली आहे. मग आज आपल्याला बाहेरची गाय आपल्या इथं आणली तर ती टिकेल का? बरोबर आहे. आपल्या भागामध्ये आपल्या वातावरणाला टिकणारी जर गाय आपण निर्माण केली तर तिला आपल्या शेतकऱ्यांकडूनच चांगली मागणी राहील आणि बाहेरूनही चांगली मागणी राहील. नक्कीच. आज आपण नवयुवक याच्यामध्ये व्यवसायामध्ये यायला लागलेले आहेत. मार्केटमध्ये दुधाची जी आपले ग्राहक आहेत त्यांना चांगल्या दुधाची गरज आहे. मग ह्या दोघांच्याही गरजा भागवणारं अशी एक गायी आपल्याला निर्माण करता येईल का आपल्या भागामध्ये? असे ब्रीडर फार्म आपल्याला आपल्या भागामध्ये तयार करता येतील का? ह्यालाच एक एकात्मिक दुग्ध व्यवसायाची एक नवीन दिशा म्हणता येईल. आज आपल्याला जर नवीन गायी तयार करायच्या असतील तर भविष्यामध्ये जे ग्लोबल टेम्परेचर वाढत चाललंय, आपल्या भागामध्ये जे तापमान वाढत चाललंय, तर ह्या वातावरणाला टिकणारी गाय आपल्याला निर्माण करता आली पाहिजे. सगळ्यात महत्वाचं की आपल्याला अंशविरहित दूध सर्वांना पाहिजे. म्हणजे आजाराचं प्रमाण कमी झालं पाहिजे, तरच अँटीबायोटिकचा लोड दुधामध्ये कमी होऊ शकतो. तर आज आपल्याला अशी गाय तयार करायची की 50 ते 60% आजाराचं प्रमाण ह्या नवीन गायीमध्ये कमी असलं पाहिजे. आणि त्याचबरोबर तिसरी गोष्ट फार महत्वाची आहे ग्राहकांची, की ज्या गुणवत्तेचं आपण दूध तयार करतोय, की ग्राहकांना कुठल्या गुणवत्तेचं दूध पाहिजे त्या गुणवत्तेचं दूध ह्या नवीन ब्रीडनं किंवा ह्या गायीनं आपल्याला दिलं पाहिजे. आपण नुसतं आपल्याच ग्राहकांना नाही तर बाहेरच्या देशामध्ये सुद्धा आपण हे दूध एक्सपोर्ट करू शकू अशा गुणवत्तेचं दूध निर्माण करणारे असे जर ब्रीडिंग फार्म काढले तर नक्कीच ह्या व्यवसायामध्ये दुधा एवढंच उत्पन्न ह्या ब्रीडिंग फार्ममध्ये सुद्धा होऊ शकतं. आणि हा व्यवसाय करताना सुद्धा आता बरेच नवयुवकांनी ब्रीडिंग फार्म आपल्या भागामध्ये सुरू केलेत. आणि मला सांगायला आनंद वाटतो की आज जे शेतकरी बेंगलोरला जात होते आणि तिथून गाय आणत होते, आपल्या भागामधला पैसा बाहेर जात होता, परंतु आता 4-5 वर्षामध्ये परिस्थिती बदलली आहे. चांगलं ब्रीड आपल्याकडे पण तयार झालेलं आहे. आणि मागील 1-2 महिन्यापूर्वी ऐकले असेल एक बातमी की आपल्या इथल्या शेतकऱ्यानं बेंगलोरला 4 गायी विकल्या 10 लाख रुपयाला. परिस्थिती बदलत चालली आहे. आपला पशुपालक आता नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करायला लागलाय. आणि त्याच पद्धतीनं एकात्मिक दुग्ध व्यवसायाची जोड दिल्यामुळे आज हे नुसतं दुधाचे फार्म राहिलेले नाहीत, तर आज ही ब्रीडर फार्म म्हणून सुद्धा उदयाला आले आहेत आणि त्यातून उत्पन्नाचा नवीन स्रोत निर्माण झालाय. आज समजा आपल्याकडे 10 गायी असतील, 10 गायी जर असतील तर वर्षाला आपल्याला कमीत कमी 5 कालवडी तरी मिळतीलच. कारण आता सॉर्टेड सिमेंटचा जमाना आलाय, फक्त कालवडीच होतात. त्यामुळे सुरुवातीला आपण म्हणायचं की 50% कालवडी होतील 50% नर होतील. आता आधुनिक तंत्रज्ञानाने त्याच्यामध्ये बदल केलेला आहे. आपल्याकडे 90% कालवडी आता व्हायला लागलेल्या आहेत. त्यामुळं 10 जर आपल्याकडे गायी असतील, 10 गायींचा गोठा असेल तर 5 कालवडी वर्षाला आपल्याला त्यातून मिळायलाच पाहिजेत.
आणि हे जर वर्षाचं उत्पन्न पाहिलं तर एक जी आपली कालवड आहे आता जवळजवळ 80,000 ते 1,00,000 ते 1.5 लाख ते 2 लाख रुपयापर्यंत ह्या कालवडींना मागणी यायला लागली. कारण यांचं गुणधर्म चांगले आहेत. आणि जर ओव्हरऑल आपण जरी पाहिलं वर्षाला 5 कालवडी कमीत कमी 3 लाख रुपये याच्यापासून आपल्या शेतकऱ्याला जास्तचं उत्पन्न याच्यापासून मिळतं. म्हणजे लिटरला 5 ते 7 रुपये ह्या वासरू संगोपनामधून आपल्या शेतकऱ्याला मिळू शकतात. त्यामुळं हा एकात्मिक दुग्ध व्यवसायामध्ये हा जो वासरू संगोपनाचा विषय आहे हा तितकाच महत्त्वाचा आहे. आणि आज मला सांगा की आज आपला पशुपालक कष्ट करतोय, घाम गाळतोय, पण आज त्याच्या खिशातला पैसा बाहेरच्या राज्यात जातोय. हो. ही तशी दुःखाची गोष्ट आहे. पण आज बरेचसे पशुपालक तसे बदललेत आता. त्यांनी चांगलं ब्रीड आपल्या भागामध्ये तयार केलेले आहेत. शक्यतो नवयुवकांनी असे ब्रीडिंग फार्म तयार केलेले आहेत. महिला पण या व्यवसायामध्ये आहेत. सगळे रेकॉर्ड त्यांच्याकडं 2-3 जनरेशनचा आता रेकॉर्ड आहेत. आणि आता त्यांनी एक उत्पन्नाचं नवीन साधन म्हणून या कालवडींचं संगोपन त्या ठिकाणी तयार केलेलं आहे. आणि यातून त्यांना आता उत्पन्नाचा स्रोत चांगला तयार झालेला आहे. आता प्रत्येक गोठ्यामध्ये जर पाहिलं आपण फलटण परिसरात तर 10 गायींचा गोठा असेल तर 10-12 कालवडी त्यांच्याकडे आहेत. हा उत्पन्नाचा एक चांगला मार्ग आहे. म्हणजे ब्रीडर फार्म मध्ये गायींची पैदास करून देखील आपण आपलं आर्थिक उत्पन्न वाढवू शकतो. नक्की. आमची माती आमची माणसं. सर, या संकल्पनेतील पुढचा मुद्दा होता की सेंद्रिय खतांचा निर्मिती. तर शेणाला आपण कचरा म्हणूनच कन्सिडर करतो. तर या शेणाचं मूल्यवर्धन करून आपण कशा प्रकारे आर्थिक उत्पन्न मिळवू शकतो? शेणाला जर दुसऱ्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर शेण हे सोनं आहे. आपण का म्हणू शकतो? आज आपण एवढा भरमसाठ रासायनिक खतांचा वापर करतोय. हो. आणि हे जे रासायनिक खत आहेत याच्यापासून वेगळे आजार तर आपण ऐकतोयच. हो. आज आपण ह्या शेणापासून जे नुसतं शेणखत आहे ह्या शेणखतापासून आपली वेगळ्या प्रकारची जर खतं निर्माण केली तर त्यापासून आपल्याला उत्पन्नाचे एक चांगला मार्ग तयार होतील असं वाटतं. आता बघा की आपण समजा शेणखतापासून प्रोम खत तयार केलं, आपण गांडूळ खत तयार केलं, आपण त्याच्यापासून जीवामृत केलं, आपण त्याच्यापासून बोकाशी केलं, तर ह्या वेगवेगळ्या खतांसाठी साधारण 5 ते 15 रुपये जे 2 रुपयाला खत होतं त्याच्यापेक्षा 5 ते 15 रुपये एवढ्या रकमेपर्यंत जास्त प्रति किलो आपण उत्पन्न त्याच्यापासून आपल्या दुग्ध व्यवसायामध्ये वाढवू शकतो. आणि हे का महत्वाचं आहे? आज बघा हे जे शेणखत आहे, जीवाणू खत आहे, याच्यामध्ये जीवाणू आहेत. हे जर आपल्या शेतामध्ये गेलं तर हवेमधली आर्द्रता ओढून घेतात, हवेमधला नायट्रोजन ओढून घेतात, जमीन भुसभुशीत करतात. आणि ही जी जमीन आहे पाणी धरून ठेवते. त्यामुळं भविष्यामध्ये हे जर शेणखत आपल्या भागामध्ये वापरलं तर पाण्याची गरज पण कमी पडेल, जमीन पण भुसभुशीत होईल आणि आपली शेती सुद्धा शाश्वत होईल. आणि त्यामुळं आज आपला पशुपालक जो वेगळ्या प्रकारची खतं तयार करतोय आणि विकतोय, हे इतरही शेतकऱ्यांनी याचा म्हणजे अनुकरण करायला पाहिजे. आणि हा दुसरा पर्याय एकात्मिक दुग्ध व्यवसायाचा जो की वेगळ्या प्रकारची खतं निर्मिती करून आपण विकू शकतो, तो सुद्धा करायला चालू केलं पाहिजे. सर, शेणापासून उत्पादन मिळवणं हा विचारच अगदी क्रांतिकारक आहे. आता त्यातील तिसरा पर्याय जो आहे कुक्कुटपालन. तर आम्हाला सांगा की दुग्ध व्यवसाय आणि कुक्कुटपालन या दोन्ही गोष्टी एकत्र केल्यानंतर आपल्याला काय फायदे मिळू शकतात? नक्कीच महत्वाचा विषय आहे हा. आज आपण पाहतो की बरेच पशुपालक मुक्त संचार गोठा करायला लागलेले आहेत. आणि ह्या मुक्त संचारमध्ये 10 ते 20 गायी, काही शेतकऱ्यांकडे बऱ्याच जास्त प्रमाणात पण गायी आहेत, त्या मुक्त संचारमध्ये अशा सोडलेल्या आहेत. आता फलटण परिसरामध्ये जर आपण पाहिलं तर ह्या मुक्त संचार गोठ्यामध्ये बऱ्याच पशुपालकांनी सुरुवातीला कोंबड्या सोडल्या. आता ह्या कोंबड्या सोडल्यानंतर साधारण 10-20 गायींच्या गोठ्यामध्ये जर 100 कोंबड्या सोडल्या, म्हणजे आपण पाळल्या त्याच्यामध्ये त्या कोंबड्या, तर ह्या कोंबड्यांचा पशुपालकांना फार चांगला फायदा होतो. हे बऱ्याचशा पशुपालकांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये पहिला फायदा म्हणजे ह्या कोंबड्या जनावरांच्या अंगावर आणि गोठ्यामध्ये कुठं गोचीड शिल्लकच ठेवत नाही. म्हणजे हे गोचीड नियंत्रणाचं काम ह्या कोंबड्या फार चांगल्या पद्धतीने करतात. त्यांना जिथं गोचीड आहे तिथं सांगायची गरज नाही, त्या बरोबर त्या भागामध्ये तिथं जातात, ते गोचीड खाऊन टाकतात असं आहे. आज जर गोचीड नियंत्रण करायचं असेल तर आपल्याला रासायनिक औषधांचा वापर करावा लागतो. आणि रासायनिक औषधं जर पाहिली तर प्रचंड घातक आहेत. त्याचा जनावराला पण त्रास होतो, त्याचे अंश दुधामध्ये पण येऊ शकतात आणि त्याला शेतकऱ्याला जास्त खर्च पण करावा लागतो. आज ह्या कोंबड्या कमीत कमी म्हणजे खर्चामध्ये, म्हणजे खर्चच नाही, मोफत आपलं जंत निर्मूलन करून देतात. आज ह्या कोंबड्यांचा दुसरा फायदा म्हणजे
ह्या कोंबड्या म्हणजे आपल्या गोठ्यामधले स्वच्छतेचे कामगार आहेत. ते फार चांगलं काम करतात स्वच्छतेचं. हो. आज गोठ्यामध्ये कुठं पण थोडं शेण पडलं किंवा काय पडलं तर त्यांना निमंत्रण द्यायची गरज नाही. ते धावत त्या ठिकाणी जातात. ते सगळं 5 मिनिटांमध्ये तुम्हाला वाटतही नाही तिथं शेण होतं का, हा. कारण त्यांना त्यात काहीतरी खायचं शोधायचं असतं. त्यामुळे ते विस्कटून टाकतात तिथं आणि आपल्याला कळतही नाही, आपला गोठा एकदम स्वच्छ झाल्यासारखा वाटतो. म्हणजे स्वच्छतेचं काम सुद्धा ह्या कोंबड्या आपल्या गोठ्यामध्ये करतात. तिसरं सगळ्यात महत्वाचं काम आहे ते त्या गोठ्यामधील महिला भगिनींना फार महत्वाचं माहिती आहे. कारण 100 कोंबड्या म्हणजे दिवसाला किती अंडी झाली? साधारण 30 ते 40 अंडी. हो. 40 अंडी म्हणजे महिन्याला जवळजवळ 6 ते 9 हजार रुपये एवढं इन्कम. आज एक अंड पाहिलं तर 6 ते 7 रुपयाला शेतकरी विकतात आणि त्यापासून महिन्याला किती रुपये इन्कम होतो? 6 ते 7 हजार. म्हणजे आपला जो गोठा आहे, मी बऱ्याच महिलांना असा प्रश्न विचारला की तुमचं घर म्हणजे कशावर चालतं? म्हणले आमचं दूध बाजूला आहे, आमच्या कोंबड्या पण तसंच आहे अजून, पण ह्या अंड्यांवर नुसतं आमचं घरच चालत नाही, आमच्या मुलाबाळांचं शिक्षण या अंड्यांवर होत आहे. अजून आमच्या कोंबड्या तशाच आहेत. म्हणजे हा तिसरा फायदा की ह्या अंड्यांचा फायदा होतो. चौथा सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे शेतकऱ्याकडे 100 कोंबड्या आहेत त्या गोठ्यामध्ये, ते 100च राहत नाहीत. वर्षाच्या शेवटी ब्रीडिंगने ते 150 होतात. त्याचाही फायदा त्या शेतकऱ्याला होतो. आणि एकंदरीत जर पाहिलं तर आज जो खर्च शेतकऱ्याचा जास्त होतो औषधांवर, तो खर्च पण त्या शेतकऱ्यांचा कमी होतो. आज एखादा पाहुणा शेतकऱ्याचा घरी गेला ग्रामीण भागामध्ये, आणि ग्रामीण भागामध्ये तर श्रीखंड आम्रखंड लगेच मिळत नाही, त्यावेळेला पाहुण्याचा आग्रह असतोच एखादी कोंबडी सुद्धा पटकन उपलब्ध होती त्यांना. आणि एकंदरीत ओव्हरऑल पाहिलं तर एकात्मिक दुग्ध व्यवसायामध्ये हा कोंबडी पालनाची हे 4-5 फायदे फार महत्वाचे आहेत शेतकऱ्यांसाठी. आणि ओव्हरऑल ह्या पद्धतीनं जर शेतकऱ्याने केलं तर दूध हे उत्पन्न राहीलच, पण त्याच्या बाजूला हे जर उत्पन्नाचे स्रोत निर्माण केले तर आपला जो दुग्ध व्यवसाय कधी कधी डळमळतो, कधी कधी दुधाचे दर कमी जास्त होतात, तर त्यावेळेला हे घटक आपल्या दुग्ध व्यवसायाला सावरून नेऊ शकतात. सर, या कुक्कुटपालनाच्याच बाबतीत तुमच्या भागातील एखादं उदाहरण आम्हाला देऊ शकता का? तर आता मी तुम्हाला एक सरड्याची गोष्ट सांगतो. आमच्याकडे सरडे म्हणून गाव आहे फलटणमध्ये, आणि आम्ही असंच त्यांच्या गावामध्ये गेलो होतो. तर त्यावेळेला त्यांनी जवळ 100 कोंबड्या त्या मुक्त संचारमध्ये गोठ्यामध्ये सोडल्या होत्या. आणि त्यावेळेला सहज आम्ही त्या शेतकऱ्याला विचारत होतो की बाबा कसं चाललंय तुमचं, काय चाललंय, मुक्त संचार गोठ्यानं काय फायदा झाला. पण त्या शेतकऱ्यांना त्यांच्या भगिनीच्या ताई होत्या, त्या पुढे आल्या, त्या म्हणल्या माझं पहिलं ऐका. म्हणलं आता यांचं काय ऐकायचंय? त्या म्हणले माझ्या कोंबड्या आहेत, ह्या 100 कोंबड्या याच्यामध्ये ठेवल्यात, त्यामुळे गोचिडांचा तर कंट्रोल झालाय, पण आज मला महिन्याला आज 6 ते 7 महिने झाले मला न चुकता 4 ते 5 हजार रुपये मिळतात. म्हणले मी घरच नाही, आता माझी 2 मुलं आहेत, यांची शिक्षणाची वह्या पुस्तकं आहे ना ती यांनी नाही घेतली, मी घेतलेली आहेत म्हणले. हा कॉन्फिडन्स या महिलांमध्ये ह्या दुग्ध व्यवसायामुळे म्हणजे ह्या दुग्ध व्यवसायातील एकात्मिक दृष्टिकोनामध्ये त्यांच्यामध्ये निर्माण झाला. त्यांनी कोंबडी पालन मुक्त संचारमध्ये केलं आणि उत्पन्नाचे अनेक स्रोत केले. त्यामुळे मुलांची शिक्षण हे जे महत्वाचे विषय आहेत या माध्यमातून होऊ शकतात. हे एक फार महत्वाचं एक्झाम्पल त्या गावामध्ये आम्हाला पाहायला मिळालं. आणि त्यानंतर बऱ्याच महिला आता हे अनुकरण करून मुक्त संचारमध्ये कोंबड्यांचं पालन करायला लागलेत आणि एक उत्पन्नाचा नवा मार्ग त्यांच्यासाठी उपलब्ध झालेला आहे. म्हणजे सर, दुग्ध व्यवसायासोबत जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन केल्यामुळे फक्त स्वच्छताच होत नाही तर उत्पन्न देखील जास्त मिळतं. आमची माती आमची माणसं. आता सर, दुधाची जी दरामध्ये चढउतार होत राहते, यापासून शेतकऱ्यांनी कसं सुरक्षित राहावं? त्यासाठी एकात्मिक दुग्ध व्यवसाय हे फार महत्वाचं संसाधन त्याच्यासाठी आहे. आज दुधाचे दर आहेत, पण त्याच्यामध्ये जर दुधाचे दर कमी झाले तर पर्यायानं शेतकरी जो नवयुवक आहे मोठ्या हिमतीनं त्यांनी दुग्ध व्यवसाय चालू केलेला असतो, मग तो नाराज होतो किंवा दुग्ध व्यवसाय बंद करायचा विचार करतो. पण अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आपला व्यवसाय कसा तग धरून राहिला पाहिजे, त्याच्यामध्ये आपल्याला कसा फायदा मिळाला पाहिजे, हे फार महत्वाचं आहे. मी कायम एक उदाहरण देतो की आपल्या पूर्वजांनी आपल्याला एक सांगितलंय की एका दगडावर पाय ठेवून चालणार नाही, आपल्याला 2-3 दगडावर पाय ठेवले तर आपण त्याच्यावर तरून जाऊ शकतो. तसं आपलं दूध उत्पादन आहे. दूध उत्पादन हे आपल्या हक्काचं उत्पादन आहे, परंतु त्याच्याबरोबरच आज वासरू संगोपन आहे. ह्या वासरू संगोपनामधून लिटरला 5 ते 7 रुपये या मिनिमम ह्या व्यवसायामधून आपल्याला मिळू शकतात. म्हणजे इकडे काही 2-3 रुपये कमी झालेत तर हे उत्पन्नाचं साधन आहे की याच्यामधून तो जो कमी झालेला जो गॅप आहे तो ह्या दरामुळे भरून काढला जाईल. आणि
आज आपण पाहिलं तर आपले जे शेतकरी बाहेर गायी खरेदीला जातात, त्यांना पाहिजे एक चांगली गायी पाहिजे, जी कमी आजारी पडणारी आहे, जे वातावरणाला टिकणारी आहे, जे चांगल्या क्वालिटीचे दूध देणारी, त्यांना गाय पाहिजे. मग जर आपल्याच भागामध्ये आपल्याच पशुपालकांना गाय पाहिजे, आपल्याला मार्केट आहे, तर आपण का चांगली गाय तयार करून देऊ नये? आज फलटण परिसरामध्ये जवळजवळ बरेच पशुपालक हा दुग्ध व्यवसायाबरोबरच वासरे संगोपनाचा पण व्यवसाय करत असून 18,000 नवीन कालवडी या भागामध्ये तयार झालेल्या आहेत. आणि या कालवडी नुसत्याच दूध देत नाहीत, तर वातावरण सहनशीलता. आज आपण फलटण परिसरात पाहिलं की तिथं तापमान जास्त असतं, तिथं टिकणारी गाय. दुसरं, आजाराचं प्रमाण कमी पाहिजे. आज बरेचसे नवयुवक हे शिकलेले आहेत ना, त्यामुळं कुठलं ब्रीड म्हणजे कुठलं सिमेंट वापरायचंय त्यासाठी त्यांचा फॉर्म्युला ठरलेला असतो. समजा एखाद्या गायीला जास्त मास्टायटिस होतो, तर तिची जी कास आहे ती खाली असते. तर नवीन जे बुल आहेत की जे कास वर आहे, असे बुल जर वापरले तर त्या गायीला मास्टायटिस, भविष्यामध्ये जे होणारी कालवड आहे त्या कालवडीला मास्टायटिस म्हणजे दगडी कास हा आजार कमी होतो. अशा पद्धतीनं प्लॅन्ड ब्रीडिंग ह्या नवीन पशुपालकांनी चालू केलंय आणि त्या माध्यमातून आता त्यांना उत्पन्नाचा एक चांगला स्रोत निर्माण झालेला आहे. दुसरंच की बरेच पशुपालक आता ह्या मुक्तसंचार याच्याबरोबर कोंबड्यांचं पण नियोजन त्याच्यामध्ये केल्यामुळं त्यांच्यापासून पण जे उत्पन्नाचा डेली स्रोत, आज अंडी पाहिलं तर 6 ते 7 रुपये प्रत्येकी आपण विकतोच, म्हणजे ते पण मार्केट त्यांच्यासाठी निर्माण झालेलं आहे. तर तिथं सुद्धा त्यांना उत्पन्नाचे स्रोत निर्माण झालेले आहेत. प्रोम नावाचं खत, जे तिसरा व्यवसाय फार महत्वाचा आहे, ते आज आपण DAP बाहेरून विकत आणतो. पण DAP विकत आणतो म्हणजे आपल्या खिशातला पैसा बाहेर जातो, ह्या नवयुवक तरुणांच्या खिशातला पैसा बाहेर जातोय. आज जर आपल्या गोठ्यामध्ये जर आपण DAP ला पर्याय प्रोम नावाचं खत जर तयार केलं तर आपला खिशातला पैसा आपल्याच खिशात राहील. बरोबर आहे. परिणामी जर आपण याच्यामध्ये जास्त खताचं उत्पन्न घेतलं, हे खत आपण बाहेर वितरित केलं, तर बाहेर जाणारा पैसा नाही, तो तर पैसा थांबलाच, प्लस बाहेरून येणारा आपल्या खिशामध्ये पैसा वाढेल. आणि उत्पन्नाचा एक तिसरा पर्याय आपल्या भागामध्ये शाश्वत पर्याय, की जो कायम मागणी असणारा पर्याय, तो आपल्यामध्ये निर्माण होईल. आणि जसं दूध आहे तसं वासरू संगोपन आहे, खत निर्मिती आहे आणि त्याच्यामध्ये कोंबडी पालन आहे. हे जर एकात्मिक दूध व्यवसायाचा पाया ह्या पद्धतीने जर घातला तर जो आपला नवयुवक तरुण जो आहे या व्यवसायामध्ये आलाय, याचं जो स्पीड आहे चालायचं, हे 100% अशाच पद्धतीने पुढे चालू राहील. म्हणजे एकात्मिक दुग्ध व्यवसाय करून शेतकऱ्यांना नक्कीच सुरक्षितता मिळू शकते. आता आम्हाला सांगा की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं या एकात्मिक दुग्ध व्यवसायातील भविष्य काय? नक्कीच भविष्याचा जर आपण विचार केला तर आपण दूध उत्पादनामध्ये फार चांगलं आहे महाराष्ट्राचं काम. आपल्याकडं नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केला जातो. आणि विशेष आनंदाची बाब म्हणजे याच्यामध्ये नवयुवक आणि महिलांचा सहभाग आता वाढत चाललेला आहे. आणि त्यामुळे या व्यवसायाला एक वेगळी दृष्टी आता यायला लागलेली आहे. पण हेच करत असताना आता बरेचसे पशुपालक आपल्याकडं, तुम्ही ऐकलं असेल की काही वर्षापूर्वी, अगदी पाठीमागच 2-3 वर्षापूर्वी किंवा 5-6 वर्षापूर्वी कायम एक पेपरला बातम्या असायचे किंवा कायम एक बातमी असायची की आज बेंगलोरून एवढ्या गाया ह्या भागात आल्यात, पंजाबहून एवढ्या गाया ह्या भागात आल्यात. पण आता पाठीमागे 1-1.5 वर्ष तुम्ही ही बातमी जास्त ऐकली नसेल. आज आपल्या भागामध्ये आपलं ब्रीड चांगलं तयार व्हायला लागले, महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचं ब्रीड तयार व्हायला लागलेलं आहे. आणि हे ब्रीड नुसतंच ब्रीड नाही, तर हे उद्याचं जे तापमान आहे, की जे उद्याचे जे वातावरणामध्ये बदल आहेत, ही सहन करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. आजारी प्रत्येकाला वाटतंच आपलं जनावर आजारी कमी पडावं, तर कमी आजारी पडण्यासाठी ह्या तरुणांनी पुढचं पाऊल टाकलेलं आहे की होणारी जी पुढची गाय आहे ती आपली कमी आजारी पडणारी पाहिजे. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं की ग्राहकांना काय क्वालिटीचं दूध पाहिजे, की जिथं आपल्याला मार्केट निर्माण होईल आणि त्या क्वालिटीचं दूध निर्माण करणारं ही जी ब्रीड आपल्या भागामध्ये तयार व्हायला लागेल. त्यामुळे एक शाश्वत दुग्ध व्यवसायाचे पाया आपल्या भागामध्ये घातला जातोय. आज या गायी ज्या कालवडी तयार होतात हे महाराष्ट्रातच नाही, तर अजून काही दिवसांनी ह्या बाहेर पण विकल्या जातील आणि तिथून उत्पन्न आपल्या तरुणांच्या खिशात नक्कीच येईल. सर, शेवटी आमच्या शेतकरी बांधवांना तुम्ही थोडक्यात काय संदेश देऊ इच्छिता? आज मला हाच संदेश द्यायचा आहे की जे नवयुवक पशुपालक या व्यवसायामध्ये येतात, त्यांनी नुसतं दुधाच्या उत्पन्नावरच अवलंबून न राहता, आज आपण वासरू संगोपन, पहिलं एक जर चांगली गाय पाहिजे असेल तर आपल्याला चांगली गाय कोणच विकत नाही, आपल्या गोठ्यामध्ये आपली चांगली गाय तयार करा. नंतर ह्या चांगल्या गाया तुम्ही बाहेर पण विकून उत्पन्नाचा स्रोत निर्माण करू शकता.
आपलं जे शेणखत आहे, जो कचरा किंवा आपण म्हणतो, बरोबर, मिथेन इमिशन होतं, ग्लोबल वॉर्मिंग होतं, तेच जर तुम्ही प्रोम खत, बोकाशी खत, जीवामृत किंवा चांगल्या खतामध्ये निर्मिती केली, तर तिथं आपल्याला उत्पन्नाचा स्रोत होईल. दुसरं, आज आपण म्हणतो की गोचिड निर्मूलन यासाठी वेगवेगळी औषधं वापरायची. त्यासाठी कोंबड्या आपल्या मुक्त संचारमध्ये जर आपण त्यांचं जर नियोजन केलं, तर आपल्याला ही जी बायोलॉजिकल कंट्रोल आहे आपल्या गोठ्यामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने करता येईल. आणि हा एकात्मिक दुग्ध व्यवसायाचा जो पाया आहे, म्हणजे दूध, वासुर संगोपन, खत, कोंबडी, ह्या पद्धतीने जर आपण गेला, तर आपल्याला शाश्वत दुग्ध व्यवसाय हा 100% आपल्या तरुणांना पुढे नेता येईल, असं मला वाटतं. तर शेतकरी बंधू भगिनींनो, सरांसोबतच्या चर्चेनंतर हे तर स्पष्ट झालं की दुग्ध व्यवसाय हा फक्त दुधाच्या विक्रीपर्यंत मर्यादित नाहीये, तर कुक्कुटपालन, जनावरांची पैदास आणि शेणाचं मूल्यवर्धन यातून आपण आर्थिक स्थैर्य मिळवू शकतो. सर, आज आपण इथे आलात आणि आमच्या शेतकरी बांधवांना मौल्यवान माहिती दिली त्याबद्दल सह्याद्रीच्या दूरदर्शन वाहिनीतर्फे आपले मनापासून आभार. धन्यवाद.